तर नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त संपूर्ण नागपूरमध्ये लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती कळते। नागपूरमध्ये संचारबंदी सध्या लागू करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी आणि इतर सगळे कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत। नागपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आणि ही दृश्य आपण बघतोय। 50 पेक्षा अधिक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या या आरोपींना ठेवण्यात आलेलं आहे। 50 जण आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यांच्याकडूनच दगडफेक करण्यात आलेली होती, जाळपोळ करण्यात आलेली होती आणि म्हणूनच पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि रात्रीमध्येच 50 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नेमकी कुठे कुठे संचारबंदी लागू करण्यात आली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता बघूयात। याच्यामध्ये नागपूरमधल्या कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, नंदनवन, सकरदरा, शांतीनगर, पाचपावली, इमामवाडा आणि यशोदानगर तसंच कपिलनगर या भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमधले हे आपण भाग बघतोय। 11 भाग आहेत ज्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदानगर आणि कपिलनगर या भागांचा समावेश आहे। या 11 भागांमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणीही अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये, एकत्रित जमा होऊ नये असे आदेश आवाहन पोलिसांकडून सध्या सगळ्या नागरिकांना, नागपूरकरांना केलं जात आहे।